सो फायनली आता MBA CET ची फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती रिलीज केली गेलेली आहे आणि आता कॅप राऊंडसाठी सर्वजण लागणार आहेत. कॅप राऊंड 1 ची सुरुवात म्हणजे ऑनलाईन सबमिशन करण्याची सुरुवात सुद्धा आता झालेली आहे. तर फायनल मेरिट लिस्ट कशी पाहायची, कॅप राऊंडला ऑनलाईन सबमिशन कसं करायचं, या गोष्टी सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 2027 मध्ये MBA CET देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. 1 ऑगस्ट पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे MBA CETच्या प्रिपरेशन करिता. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस तर कव्हर केला जाईलच, बट त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे. जसे की टॉपिक वाईज नोट्स म्हणा, टॉपिक वाईज MCQs म्हणा, है ना, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF सुद्धा तुम्हाला मिळणार, जेणेकरून टॉपिक वाईज पण तुम्हाला स्टडी करता येईल, फुल सिलेबस पण स्टडी करता येईल आणि तुमचं प्रिपरेशन अगदी टॉप क्लास होणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगला पर्सेंटाईल मिळून एक ड्रीम कॉलेजमध्ये MBA करता येईल. तर अजिबात हा चान्स मिस करू नका. आजपासूनच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही प्रिपरेशन बॅच सुरू करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच जॉईन करता येईल. तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, CET सेलच्या वेबसाईटवरती, ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी हा ऑप्शन दिसेल तुम्हाला कॅपमध्ये 26-27 वरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्यावरती क्लिक केलं की हा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप 2026-27. यामध्ये तुमचा कोर्स कुठला आहे तर MBA MMS आहे. त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन येईल. त्या ठिकाणी तुम्हाला जे काही अपडेट्स येतील ते अपडेट्स तुम्हाला समोरच दिसतील. दुसरी गोष्ट, यामध्ये एक पॉपअप तुम्हाला दिसतो, न्यूज दिसते है ना, की ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट इज स्टार्टेड फ्रॉम 28 जुलै. म्हणजे सोप्पं आणि सरळ सांगायचं म्हटलं तर 28 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत आपल्याला डेट दिलेली आहे. बरोबर आहे. आता यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो की ही जी ऑफिशियल त्यांची एक PDF आली होती, या ठिकाणी नोटीस आली होती. ठीक आहे. आता त्यामध्ये त्यांनी डेट्स व्यवस्थितपणे मेन्शन केलेले आहेत. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता है ना. बघा, फायनल मेरिट लिस्ट जी आहे ते 27 तारखेला रिलीज केली जाईल. म्हणजे ती 27 तारखेला रिलीज केली गेलेली आहे. नेहमी CET सेल हे लेट नाईटलाच काहीतरी रिलीज करत असतं, त्यामुळे 27 तारखेला रात्री हे रिलीज झालं आहे. कॅप राऊंड 1 जे आहे त्याची सुरुवात 28 ते 30 तारखेपर्यंत, म्हणजे कॅप राऊंड 1 साठी आपल्याला ऑनलाईन सबमिशन हे 28 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत करायचं आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता हे झालं तुमचं ऑफिशियल PDF. ठीक आहे. आता एक गोष्ट बघा, इथेच याच ठिकाणी खाली जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट डिटेल्स असं दिसेल. तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे. असं PDF जे आहे ते ओपन होईल, जे की टोटली महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी असणार आहे. तुम्ही जर ऑल इंडिया कॅन्डिडेट असाल, हा CMAT वगैरे दिलेले असाल तर त्यांच्यासाठी जे फायनल मेरिट लिस्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे ना, ऑल इंडियावरती क्लिक करायचं आहे. मग तुमचं जे PDF आहे ते ओपन होईल है ना. महाराष्ट्र कॅन्डिडेटचं असेल किंवा ऑल इंडिया कॅन्डिडेटचं असेल ते PDF जे आहे ते ओपन होईल. नेटवर्क चांगलं असेल तर तुमचं लगेचच ओपन होईल. बघा, आता हे महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी त्यांची मेरिट लिस्ट जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट इथे लागलेली आहे. त्यासोबतच ऑल इंडियाची सुद्धा लागलेली आहे आणि त्यासोबतच डिफेन्सची सुद्धा लागलेली आहे. ठीक आहे, असं आहे. आणि दुसरी गोष्ट, कॅप राऊंडसाठी कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ठीक आहे. कॅप राऊंडसाठी कसं रजिस्ट्रेशन करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. बघा, या ठिकाणी तुम्ही गेलात कुठे, या डॅशबोर्डवरती है ना. या ठिकाणी लेफ्ट साईडला बघा है ना, कॅन्डिडेट लॉग इन म्हणून तुम्हाला इथे दिसेल है ना. कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक केलात की तुम्हाला एक लॉग इन पेज दिसतं. तिथे क्रेडेन्शियल टाकायचे, तुमचे लॉग इन ID आणि पासवर्ड टाकायचं आहे. जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन करताना टाकलं होतं ते टाकायचं आहे. ठीक आहे. मग त्या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल तुम्हाला लॉग इन केल्यानंतर, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन. ठीक आहे. त्यावरती व्यवस्थितपणे एकदम हळूवारपणे फोकसली क्लिक करायचं. सगळ्या गोष्टी शांतपणे करायचं आहे, गोंधळ करायचा नाही. त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन असं ऑप्शन दिसेल. टेक्निकल एज्युकेशनवरती क्लिक केलात की तुमचं जे आहे UG नाही, ते तुमचं PG आहे. बरोबर आहे. मग PGमध्ये बघायचं आहे तुमचं MBA किंवा MMS कुठे आहे ना. तर या ठिकाणी तिसरा ऑप्शन दिसेल तुम्हाला, मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मास्टर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. ठीक आहे. त्यावरती क्लिक केलात की तुमचं कॅप राऊंड साठीचे ऑनलाईन सबमिशन आहे ते चालू होईल. आलं लक्षात.
नेहमी काय होतं की CET सेल हे लेट नाईटच काही ना काहीतरी सुरू करत असतं, त्यामुळे थोडंसं वेट करावं लागेल. 28 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे. ठीक आहे. यासोबतच तुमचा जो हा डॅशबोर्ड आहे इथेच तुम्हाला जे सीट मॅट्रिक्स आहेत प्रत्येक कॉलेजनुसार ती सुद्धा दिलेली आहेत. ठीक आहे. प्रोव्हिजनल वॅकन्सीज जे आहेत प्रत्येक कॉलेजच्या ते दिलेले आहेत, कॅटेगरीनुसार दिलेले आहेत. ओके. मग ते सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचं आहे. तुमचं ड्रीम कॉलेज जे आहे त्याचं प्रेफरन्स द्यायचं आहे आणि एकच प्रेफरन्स नाही द्यायचा, लक्षात ठेवा नेहमी. एकच प्रेफरन्स नाही द्यायचा, भरपूर कॉलेजचं प्रेफरन्स द्या. जे चांगले कॉलेज आहे तिथे कुठे ना कुठे तुमच्या कट ऑफनुसार ते लागणार आहे. ठीक आहे. तुमचा जो स्कोर आहे आणि त्या कॉलेजचा कट ऑफ आहे तो मॅच झाला की तुम्हाला तुमचं ड्रीम कॉलेज मिळालं. आलं लक्षात. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो ही ओव्हरऑल तुमची प्रोसेस असणार आहे फायनल मेरिट लिस्ट बघण्यासाठी आणि कॅप राऊंड प्रोसिजर करण्यासाठी. आता यानंतर जे काही अपडेट्स असतील मी ते तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 2027च्या MBA CETच्या प्रिपरेशन करिता 1 ऑगस्ट पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, ज्या लाईव्ह सेशन्समध्ये मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपली इंटरॅक्टिव्ह सेशन्स होणार आहेत, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा कव्हर केला जाईल. जर तुम्हाला काही अडचण असेल लाईव्ह सेशन अटेंड करता नाहीच आला तर रेकॉर्डेड व्हर्जन मिळेल, जेणेकरून तुम्हाला कन्सिस्टंटली स्टडी करता येईल, है ना. त्यासोबतच स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसं की टॉपिक वाईज MCQs म्हणा, फुल सिलेबस नोट्स म्हणा, मॉक टेस्ट मिळणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, MCQ सिरीजचे PDF मिळणार आहे, जेणेकरून टॉपिक वाईज स्टडी सुद्धा तुम्हाला करता येईल. तर अजिबात उशीर नका करू, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन. असं एक ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, तो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर असं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. खाली या ठिकाणी बघायचं स्टोअर सेक्शन आहे. या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल. या ठिकाणी इथे MBA CET तुम्ही टाईप केलात की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. जॉईन नावचं ऑप्शन येईल. त्या जॉईन नावच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी पूर्ण जो कोर्स आहे तो ओपन होऊन जाईल. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता आणि काही अडचण असेल तर मी आहे, कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी नेक्स्ट सेशनमध्ये सोल्युशन देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.